आज कोणता सूप पिणार? लौकी सूप आहे. दुधी भोपळा म्हटलं ना तर घरचे सगळे नाक मुरडतात. त्याचसोबत मुलं सुद्धा भाज्या खायला कंटाळा करतात. मग असा गरमागरम आणि टेस्टी सूप नक्की ट्राय करून बघा. त्याच्यासाठी इथे मी अर्धा दुधी घेतलेला आहे. त्याच्यानंतर 2 छोटी कांदे घेतलेली आहे, 1 तुकडा आलं, 2-3 लसणाच्या पाकळ्या, मुठभर कोथिंबीर आणि पुदिना. तुम्ही हवं असल्यास तुमच्या गरजेनुसार याच्यात अजून भाज्या ॲड करू शकता, जसं की टोमॅटो, गाजर. आता चवीपुरतं मीठ घालून घेऊ, हळद आणि 1 ग्लासभर इतका पाणी, 5 काळी मिरी, तुम्ही पावडर देखील वापरू शकता आणि 1 तमालपत्र घालून हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि साधारण कुकरच्या 3 शिट्या करून घ्यायचा, म्हणजे दुधी चांगला शिजला जातो. बघा, मस्त असा मऊ आपला दुधी शिजून तयार झालेला आहे. त्याच्यानंतर मिक्सरला ब्लेंड करून घ्यायचं आणि गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं. पण दुधी भोपळ्याचा सूप एकदम पातळ चवीला चांगला लागत नाही, त्याच्यामुळे घट्टसरच तयार करायचा. त्याच्यानंतर बटर आवर्जून घाला, म्हणजे दुधीला फारशी अशी चांगली टेस्ट नसते, त्याच्यामुळे बटर घातल्याने चवीला चांगला लागतो सूप. आता आपण छान खळखळून एक उकळी काढून घेतलेली आहे. मस्त असा गरमागरम आपला दुधीचा सूप तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर वरनं लिंबू पिळून घालायचा. चवीला खूप छान लागतो आणि पौष्टिकसुद्धा आहे. मुलंसुद्धा आवडीने खातील आणि घरच्यांनासुद्धा हे सूप प्यायला द्या, पौष्टिकसुद्धा आहे. बघा, हा सूप आरवला खूप छान आवडलेला आहे. तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा.